शाळा लावून धरली पाहिजे. पोर असा वायफाट हिंडला ना पाहिजे. नाही तर मोबाईल काय वाईट नाही, मोबाईल चांगल्या करताच कार्य काय कोणा केला वाढवकलेटी ना त्या चांगले करताच केला आहे. पण पर्जनं जरा ज्याचे त्यांना बुवा जरा ह्या धोरण करून वापरायचा. मग मला एक सांगा, शिक्षणाचं काय महत्व आहे जीवनामध्ये? शिक्षणाशिवाय शिक्षणाशिवाय पर्यायच नाही. शिक्षण असला तर माणसाला सगळ्या गोष्टींचा उजेड होतो. आणि अडाणी असला त्याला काहीच कळत नाही का आपल्याला काय करायचा, काय ठेवायचा, कसा काम करायचा, कसा जगायचा, या काय नाही. शिक्षणापासून या सगळ्या काळात. नमस्कार मित्रांनो, मी रमेश खरबस आणि आपण पाहतात लोकसंवाद 24. लोकसंवाद 24 हा मराठी चॅनल जो आहे तो आहे विधायक घडामोडीचा मागोवा घेणारा चॅनल आहे. ग्रामीण भागामध्ये जाऊन त्या ठिकाणची जी काही जुनी जाणती मंडळी आहेत त्या लोकांकडून जुनी संस्कृती कशी होती, आत्ताची संस्कृती कशी आहे, तुमचं बालपण कसं होतं, सोशल मीडियाच्या युगामध्ये आजचं जीवनमान कसं आहे आणि पूर्वीचं आनंददायी जीवनमान कसं होतं हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. मी आहे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील धामणगाव आवारी अंतर्गत असलेल्या घोरपडवाडी या आदिवासी बहुल ठाकरवाडी वस्तीमध्ये आहे. तुमचं वय किती आता? वय माझा बराच आहे, 60 मोर आहे. 60. 60 मोर वय. तुमचं माहेर कोणतं आहे आणि सासर कोणतं आहे? मायर इठ्ठा म्हणजे इठ्याची गाव आणि वाडी निरगुडवाडी. इठ्याची वाडी निरगुडवाडी. मग तिथं आमचा मायार आहे. तर मग तिथं आम्हाला आमच्या आईबापांना हातावरच जगायचा असा मोलमजुरी करून मग बारीक बारीक असताना मग आता आम्ही 8 जण बहीण भावंडा होतो आणि निरकमूनच जगायचा. आमचा म्हातारा मोळी व्हायचा सरपणाची. आमची म्हातारी कोणा काही निदाय जाय, खुरपाय जाय, 50 पैसा रोज, रुपया रोज असे परिस्थितीत आम्ही जगलो ना. आम्ही 8 बहीण भावंडा होतो. आणि मग याचाच करून मग आम्हाला आता गंजवळ शाळा होती आमची निरगुडवाडीत. दारामोरच शाळा होती. पण आम्हाला आमच्या बापाने गरिबीमुळं शाळा शिकवली नाही. कामाधंद्याला जायचा. मग त्या बारखाली पोरं आम्हाला सांभाळायला न्यायची म्हाताऱ्या. आणि मग असा करून मग थोडी एक संसार झालं म्हटल्या. मग 2-2 शेरड्या घेऊन दिल्या म्हाताऱ्यानी. मग त्यांची मागा एक बहीण होती ती शेळ्यांची मागा, एक गाय होती ती गायीची मागा. आणि त्याचे आबाळीमुळं परिस्थिती गरीब ना, शेत नाही काय नाही, परिस्थिती गरीब. त्याच्यामुळं मग आम्हाला शाळा शिकवली नाही. आता मोठेपणात गंज वाटायचा का आम्हाला बा आईबापाने शाळा शिकवायला लागं. पण मग शाळा नाही शिकवली तरी आम्ही कशी आईबापा नाही शाळातला तरी आम्ही रडून गागून कशी थोडा टाईम शाळेत जाऊन बसायचो. शाळेत जाऊन थोडे टाईम बसायचो तर कशी आम्हाला थोडी शेंबारा आम्ही आकडं काढायचो. तर आवारी सर आवारी सर येतो तुमची शाळा आपल्या गावातला ह्योच सर होता तिथं. आणि मग कशी आम्ही रडून गागून, आमच्या बापाला लाईत नव्हती शाळेत म्हणून आम्ही रडून गागून कशी शाळेत जाऊन बसायचो. मग ती सरांनी आम्हाला एक अंगी दिली, कपडा एक अंगी दिली आम्हाला. आणि मग कशी आम्ही असा तसा त्या सर कसा आहे आपला शिकवायचा आम्हाला चांगला कळवते नव्हता. पण शेंबारा पोती याचा माझं लिवता वाचता याचा. आणि मग त्याच्यावर कशी जायच लागलं. मग म्हातारीचा स्वयंपाक वस्तूवर आम्ही कशी जाऊन बसायचो शाळेत. तर मग कशी जाऊन बसायचो तर 12 खडी पोहत या लागला. 12 खडी पोहत या लागला. मग या अशी परिस्थिती मोळ्या ह्या. आणि आता मग मोठेपणी त्याच कशी रडून गागून कशी शाळेत गेलो तर कसाही शाळाचा दाखला तरी मिळाला. किती भावंड सगळे, म्हणजे बहिणी किती भाऊ किती? 3 जणी बहिणी आणि 5 जण भाऊ. बर. तुमचं कितवा नंबर घरामध्ये? दुसरा. मग बाकीच्या बहिणी कुठं कुठं दिलेल्या आहेत? बाकीच्या बहिणीवर तर एक शिचवाद आहे का, डांगांचा शिचवाद आपला आहे लांबट्याचा गाव लवाळी. त्यांच्या शेजारीचा. आणि परत दुसरी आहे ना ती इथं पाडाळणा म्हणून आहे का. पाडाळणा म्हणून आहे, ते पाडाळण्यात एक आहे. आणि मग धामण गावाला इथं. झाल्या का तिघी.
आणि जे ते आणि सगळी भावंडे शिकली. सगळी कशी थोडी थोडी चौथी तिसरी अशी शिकवली. गरिबाचे अंगून म्हाताऱ्याने शिकवला नाही. लाई कोणाच्या शेळ्या वाळाय, लाई कोणाची गाई वाळाय, असा करून मग तशी त्या इकडं तिकडं ती म्हाताऱ्याने 8 पोरा कशी मठाली केली त्या आम्हाला ना. आम्ही काय मग कामाजोग झालो ना तेव्हा 1 रुपया रोज, 1 रुपया रोजानं कामाला जायचो 1 रुपया रोजानं. मग तो 1 रुपया येळमाळचा 1 रुपया रोज आणि त्या लोका 2 भाकरी द्यायची दुपारची. तर मग त्या 2 भाकरी आपण एक खायची. तिकडं कामावर एक खायची आणि एक आपली मगली पाठीवरची बहीण भावंडं घरी राहायची ना उपाशी, मग त्यांनी एक आणायची बांधून संध्याकाळाला. आणि मग अशी मग जायचे कामाला असा तसा करून मग इकडं तिकडं मग मठाले झाले. मग जा मोळ्या घेऊन जाऊस तोडीलं जा काही तेव्हा पाट बांधारं माणसापासूनच करायचं. जे कंचही बांधारं झालं, हे पाट बांधारं, पाझर तलाव झाले, या बरडिंगी झाल्या, या बरडिंगी शेतातल्या बरडिंगी या माणसापासूनच मग या काही बरडिंगीची कामं करायचो आम्ही. आणि हाजरीचा जर असला ते 72 साली का 62 साली कामं निघाली ती ना या आपली याची सरकारी कामं, त्यात आम्ही 12 रुपये रोजानं अर्धी हाजरीतच काम करून आणि सुकडी बिकडी खाऊन तसे दिवस काढलं. काही अशी केली कामं. तुमचं लग्न झालं किती वयात लग्न झालं? वय किती होतं? माझं वय बराच होतं तेव्हा लग्न झालं, कारण का आमच्या आई बापांना ऐपतच नव्हती लग्न कराय. माझा वय म्हणजे बराच 18 वर्षाचा होऊन जाईल वय. हा म्हणजे मग चांगल्या कंपनीची कामं करी, कंची कामं करी, लई वय झालती माझी. कारण का आमचे ही त्यावेळेस 18 वर्ष वय म्हणजे लय झालं होतं नाही का? 18 वर्ष मला वय होऊन गेली वय. म्हणजे आमचा कसं होती परिस्थिती, इकडं हय सासूबाई मावळण होती. हय सासूबाई मावळण होती. सासूबाईला आणि त्याही ऐपत नव्हती लग्न कराय, आणि माझ्या म्हाताऱ्यालाही ऐपत नव्हती लग्न कराय. दोन्ही घरी गरिबी होती. नाही, ऐपत म्हणजे नेमका काय खर्च होता का त्यावेळेस लग्नाला? हा म्हणजे ऐपत म्हणजे लग्न कराय पैसे नव्हतं. बर. याला आमची लोक सांगता ऐपत नव्हती. बर. लग्न कराय पैसे नव्हतं. इकडं सासूबाईलाही नव्हतं. आणि आता सासूबाई आमचे म्हाताऱ्याची बहीण मावळण माझी, आणि तिकडं भावालाही पैसा नव्हता लग्न करायला, बहिणीलाही नव्हतं. हा मग त्याचे यानं मग आमची वय बरीचशी झाली तेव्हा मग आमचं लग्न झालं. आणि बरं, लग्न कसं म्हणजे लग्न बघण्याचा कार्यक्रम कसा झाला? लग्नाचा कार्यक्रम कसा झाला, आता लग्नाचा तेव्हा संध्याकाळी लग्न. हा 9 वाजल्यापासून मोहर लगीन लावायची. मग ते नवरदेव नवरीच्या घरीच राहायचा, सगळा वऱ्हाड राहायचा. आणि मग बा आपली काही ऐपती प्रमाण आपले काही आपला ह्यो खाजगी तमाशा लावण्या सांगायच्या. ह्यो तमाशा आपला राहायचा ना पहिला गावठाण तमाशा, त्या तुम्हाला आता माहिती नसं. नाही आदिवासी समाजामध्ये हा वेगळ्या प्रकारच्या, ठाकर समाजामध्ये वेगळ्या लग्न पद्धती होती थोडी. नाही हा लग्न म्हणजे मराठ्यात फक्त थोडा वेगळा आणि आमच्या ठाकर समाजात थोडा वेगळा, पण साम समान पहिलेपासून एकच जागी आहे. जेवणा खावणा, लता कपडा, आपला जेवण खावा ह्या मराठ्याचा ठाकराचा ह्या पहिलेपासून एकांतरच आहे. लगीन सुद्धा पण फक्त काय ज्याचं त्याचं कुळवही भागेल, ज्याचं त्याचं कुळवही भागेल ना, मग ज्याचे त्याच्या कुळया परमाना सोयरीकी जडायच्या आणि ज्याचे त्याच्या कुळया परमाना करायच्या लग्न. आणि आता सारखा नाही, पहिला ज्याचे त्याच्या कुळयानाच चालायचा, ज्याचे त्याच्या कुळयानाच लग्न करायची. आता कसं आहे, आता त्या सगळा सामसमान होऊन गेला, आता काय नाही राहिला. तर मला एक सांगा की तुमचं जे लग्न जमलं त्यावेळेस तुम्ही मुलगा बघितला होता लग्नाच्या अगोदर? नाही मावळणीचा पोरगा होता तरी तोही काही आमच्या घरी आला नाही, आणि आम्ही मावळणीच्या घरी कवा आलो नाही. एकमेकाला म्हणजे बघितलंच नव्हता. त्या जशी आई बापा देतील ना तेच ठिकाणी राहायचा, पण असा मनानं पटवून असा नव्हता तवा.
पसंतीला चान्स नव्हता. पसंतील त्यांच्या नव्हता आणि कोणी दाखही नव्हता आणि कोण ती पद्धतही नव्हती दाखवायची. का या दाखवायचा अमक्याला दाखवायचा का पोरीला दाखवायचा का मुलाला दाखवायचा ह्या काहीच नव्हता. मंडळीनं त्या मंडळी बसायची त्याच्यात मंडळीचा विचार करायचा त्या बोल द्यायचा. बुवा पोरीचे बापाला विचारायचा मंडळीनं बुवा तुला पोर अमक्या अमक्या ठिकाणचा मागणं आलाय मग पोर द्यायची का नाही. मग त्या ठरवायच्या मंडळीनं पोरीच्या बापानं ठरवायचा का बुवा द्यायची का किंवा नाही द्यायची ह्या ठरवायचा. ते मंडळीनंच ठरवायचा आणि आईबापानं ठरवायचा आणि मुलीला दाखवायचाही नाही काहीच नाही. असा होता तेव्हा. म्हणजे मुलाचं तसंच होतं आणि मुलीचं तसंच होतं. हा दोयाचा ठस मुलाचा ठस एकोमेकाला दाखवायचा या कामच नव्हता पहिला असा. मग आता आमची याची आईबापाची नाही, मग तुमचं लग्न कसं झालं? बैलगाडीत वराड गेलं का किंवा पायी वराड गेलं पायी का? पायी आला पायी वराड आला. ही म्हातारीच होती. कलावऱ्या. नाही कलवऱ्या ह्या होत्या पण हई म्हाताऱ्याची चुलती नाही. मग हई वर माय होती पाटीची दंड आमची पाटी राहते ना अशी बांधेल. मोठी पाटी राहते त्यात सगळा बिराड भरायचा पाटी. म्हणजे इथून घोरपडवाडीवरून वराड तुमच्या तिकडे आलं. मग तिकडं निरगुडवाडीला पायी वराड आला आणि त्या वराड संध्याकाळी मुक्कामी राहिला वाडीत. वाडीच्या लोकांनी काय केलं मग आपला बुवा गरीब परिस्थिती म्हणून ते वाडीच्या लोकांनी काय केलं बुवा आता यांची गरीब परिस्थिती आहे मग आता आपण थोडी मदत करू त्यांना. आपण तमाशा बोलू मग चिचवण्याचा तमाशा बोलावला. म्हणजे लग्नाच्या दिवशी. हा लग्नाच्या दिवशी लगीन लावून जेवण खाऊन झाला का मग जेवण खाऊन झाला लोकांची करमणूक. मग आमची कशी का 2 वस्तीची वाडी होती कोळ्यांची वाडी आणि ठाकराची वाडी एकत्र. तर आता आमच्या आईबापांची घरची गरिबी म्हणल्यावर ते लोकांनी मदत केली आमचे बापाला का आपण बा पोरीच्या लग्नात तमाशा करू तर तमाशा सांगायची. आता काही कार्यक्रम सांगता तर तशी तमाशा सांगायची. मग त्या सांगायचे आपण तमाशा ठेवू लोकांना बुवा करमणूक वरात तिथं राहायचा ना रातभर. मग त्या तमाशा ठेवला मग तो आता तमाशा झाला लावण्या बिवण्या झाल्या आणि मग 12 वाजे तर का मग झोपता जराशी का सकाळची उठली का मग काय जेवणा खावणा तोंडा बिंडा धुवली जेवणा खावणा झाली. इकडं तिकडं बुवा वरमाया नाचल्या कुठं का मग चला पायी. आणि रात्रीची लग्न होती. पण त्यावेळेस लाईट नव्हती ना मग हे तमाशा. लाईट नाही त्या काय होत्या वाड्याने काय होता असं एक खांबरू व्हायचा लाकडाचा खांबरू व्हायचा. त्याला कशी अशी बत्ती होती हे अशी बत्ती होती त्याला इथं एक काच इकडून एक काच आणि मध्ये त्याच्यात दिवा राहायचा. मग ते काचांमुळं कसा जरासा परिसराला उजेड पडायचा. मग ते काचन वच सगळी लग्न वऱ्हाड आणि खंदील आपलं टांगीत हिंडायची ना खंदील. हा गॅस बत्ती आणि टेंबे पण होते. टेंब होतं गॅस बत्ती होत्या काही वाडीच्या सामसामान 1-2 राहायच्या लई नाही राहायच्या. आणि आपला जो खंदील जो अशी टांगीत हिंडीत ना तो खंदील राहायचा. तो साऱ्या मांडवातून टांगीत हिंडायचा बुवा. आपल्याला काय बुवा नवरदेवाचा फळ भरायचा असला काय बुवा अशी कपडी वाटायची असली तो खंदील घेऊन हिंडायचा इकडं तिकडं. आणि खंदलाच्या उजेडानं त्या लगीन वनगाडायचा संध्याकाळी असा करायचा. सकाळी वराड मग नवरीला घेऊन नवरदेव यायचा संध्याकाळी. इकडे का त्याच्याकडे नवरीला घेऊन यायचं. हा नवरीला घेऊन आली का मग संध्याकाळी मग ज्याला वरात घालायची आपलं तर वाजतरी राहायचं. असं या काय डीजे बिजे या काय दुसरा नव्हता. ते वाजतरी राहायचं. मग ते वाजतऱ्याने वाजवायचा आणि मग ते लोक कोणी बा काय सोंगा काढायची काय नाचायची काय असा. पण ते व्यवस्थित राहायचा. कोणाची भांडणं बिणणं नसायची. कोणाची याला काय बोलायचं नाही. कुठं काय शांत कार्यक्रम करायचा. आणि आता काय करता कुठं डीजे बिजे वाजवलं का कुठं अशी पोरांनी कुठं घेतला काय तलपाचा काय तर तवाच भांडणं करतात. तेव्हा असा नव्हता. लय भारी लोक होती. आणि अशी गरीब दुबळ्याला अशी वाटून खायची काही वाटून द्यायची. मला एक सांगा की पूर्वी लग्न झाल्यानंतर नवरा नवरी बरेच दिवस बोलत नव्हते.
12 महिने वर्ष 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 बोलायचा नाही. आणि ते सासू सासऱ्यांचे मोर अजिबात हेरायचा नाही कोणी राख. हा, असा होता. का बरं बोलत का नव्हते? त्या बोलत म्हणजे त्या लोक पहिल्यांदा लोक नाव ठेवायची. आपलं लग्न कुठं झालं ना आणि बोलायला लागले ना, मग त्या काय सांगायची, बाई होत्या काय लग्न झाले नाही तर बोलायला लागली कुण्या राख. लगीन झालं नाही तर बोलायला लागले, लगीन झालं नाही तर या सांगा हिंडायला लागली. मग अशी लोक नाव ठेवायची, त्याचे करता 12 महिने बोलत नव्हते. कंचीच लोकात नव्हती, मराठ्यातही नव्हती, कोळ्यातही नव्हती, आमच्यातही नाही, कंच्यातच नाही बोलत. अशी पहिली. आणि सासऱ्यांची देखो तर विशेषच नव्हता. हं. आणि आता कसा झालाय, त्या सासऱ्या जाऊ कुणी काही, पण मग त्या दोघा जण पहिली सामनी पहिली. तसा आता पहिला नव्हता. सामनी म्हणजे सासऱ्यांचे सामनी दोघा जण किरळक बसायची, नाही तर कोणी बस नाही. मर्यादा होती पूर्वी, मर्यादा होती. चांगलं होतं. चांगला होता, मर्यादा होती, पण लोकालाही भारी होती. एकमेकाला बघायची, काय नसला असला त्या हेरायची, कार्यक्रम काय असला त्या गोडीनं करायचा आणि व्यवस्थित करायचा. कार्यक्रमचा लग्नाचा पार व्यवस्थितच पाडला पाहिजे, असा पहिला होता. आणि बरं, तुमचं लग्न झाल्यानंतर तुम्ही आलात, तुम्हाला किती मुलं नंतर झाली? मुलं किती, मुली किती? मुलाकार 2 मुली झालं अगोदर, आणि त्याच्यावर 2 मुली झाल्या. आणि मग त्याच्यावर ऑपरेशन निघाली ना, ऑपरेशन निघाली. मग आमची म्हाताऱ्या काय सासऱ्या माझं ऑपरेशन करून देत नव्हती. करू नको सांगत, लाईट गेल्यावर बाया मरते सांग. अकोल्यात एक केस झाली ना, मग अकोल्यात एक केस झाले तर मग आमची सासऱ्या सांग, नको नको सांग, ऑपरेशन नाही करायचा. पण महा काय केला, आता पहिल्या तुमचे शिक्षक लोकांना त्या शिटा गोळा करायची होता ना, ते येळच मा गपशीप नाव द्यायला, हे मास्तरीची ऐक. गपचिप नाव द्यायला. आमची म्हाताऱ्यांना विचारलं नाही का, गण झालं बा आपला कुटुंब सासऱ्यांचा असा, आपला आईबापांचा आहे असा. 8 पोरा इकडे, 8 पोरा आणि इकडे 9 सासऱ्यांना पोरा, इकडे 9-10 पोरा, म्हणजे 2 जण हे भाव आणि 6 जणी मुली, मग जे आवडी झाली. आणि मग ही परिस्थिती अवघड होती, म्हणून मा काय केला, नाव गपचिप द्यायला. त्या शिटा लागत ना तुमच्या सारखी माणसांना, त्यांच्याक. मग त्या ही म्हातारी अजून जितूच आहे. आणि मग ते आली निघालं, सांग बाई चाल जायचं आहे. मग सासऱ्यांना विचारला नाही, काहीच नाही, गपचीप उठलो, आंघोळ केली आणि अकोल्या निघून गेलो तिची सांगा, आणि ऑपरेशन करून आलो. आणि मग तेव्हा माहिती झाला, नाही तर आमची सासऱ्या करून देत नव्हती. का कसं ऑपरेशन केला का, पहिली परिस्थिती नजर पडली ना. बरोबर आहे. पहिले तुमच्या वडिलांकडची मुलं जास्त हा होती, हा खाण्याची अडचण होती. खाण्याची अडचण होती. बरोबर. पहिली लोक होती तर सांभाळून जंभाळून घेत, एकोमेकाला कशी वाटून खात. आता कोण येईल कोणाचा, आता कोण नाही कोणाचा, उपाशी मारानात काही करा असा. मला एक सांगा, की तुम्हाला शिक्षणाची खूप आवड होती, भावंड जास्त होती, परिस्थितीमुळे तुम्हाला शिकता आलं नाही. मला एक सांगा, शिक्षणाचं काय महत्व आहे हो जीवनामध्ये? शिक्षणाशिवाय शिक्षणाशिवाय पर्यायच नाही. शिक्षण असला तर माणसाला सगळ्या गोष्टींचा उजेड राहतो. आणि अडाणी असला त्याला काहीच कळत नाही का आपल्याला काय करायचा, काय ठेवायचा, कसा काम करायचा, कसा जगायचा, या काय नाही. शिक्षणापासून या सगळ्या काळात म्हणजे फक्त नोकरीसाठी शिक्षण नाही, तर जीवन नोकरीसाठी कसं जगावं, काय जगावं, त्यासाठी शिक्षण आहे. नोकरीसाठी नसेल, नोकरी जरी नसली तर माणूस 2 पैशाच्या मंजुरीला गेला तर ते मालकानं बा आपल्याला पैसे बराबर दिलं किंवा नाही, मग ह्या कळला पाहिजे ना. आता मग कशी बा पहिल्या काळात ती 12 खडी कवाय ना बा माल ये, पण माल 100 मग कवडी ना कवडी हिशोब यायचा ना, 100 आतला वरचा ना जाऊन द्या, पण 100 आतला बा. तेव्हा काय 10 रोज म्हणजे 10 म्हणजे 50 पैसे आणि 2 पैसे असलं का त्याला 10 सांगायचं. आणि 50 पैसे आणि ते 4 आणं तुला का नाही माहीत तुम्हाला. ते असलं का त्याला 12 सांगायचं. मग ते तर मालकानं बरोबर दिलं पाहिजे ना.
मग त्याच्यामुळं आम्हाला पहिल्यापासून शिक्षणाची आवड होती. पण आमच्या आईबापांच्या गरिबीमुळं आम्हाला आईबापांनी शाळेत लावला नाही. पण मग काय केलं आता, या पोरा यार आता इकडे आमचा आवडा खाटला. पण पोरा कशी थोडी थोडी शिकवायला. आता इथं जायचा डोंगराला सरपंच वाढायचा हे डोंगराला, आणि इथून सकाळची मोळी बांधायची, म्हातारी दळून द्यायचा जाते ना. पहिल्या गिरणी बिरणी काय नव्हत्या. गिरणी पार तिकडं गावात एकूच गिरण होती. आणि मग त्या दळून द्यायचं आपल्या जातीने या इठाणीच जाती उपटून टाकली आता कोणी दळीना. आणि इथून मोळी बांधायची, कुठं धुमाळवाडी आहे का, हा नवलेवाडी धुमाळवाडी, तिथं ती मोळी घेऊन जायची. ती कवड्याला द्यायची. ते सांगतो ना ते ते 10 आण्याला द्यायची, 12 आण्याला द्यायची, अशी द्यायची. कुठं रुपयाला, कुठं ₹1.25 याची आतच मोळी जायची. आणि मग ते अशा जायच्या घेऊन मोळ्या. ते कसं आहे आणायचं, यंदाळा मोळी ओपून यायची. आणि मग कसं आहे आपल्या पोरांना बुवा शाळाला बुवा काय लागायचं काय, आपला सासूर वसे. आता जरी मावळण होती, पण मावळणीला पोरा भरपूर. आता मावळणीच्याच पोरांचा करता जायचा तर सुनाला कोण येईल. सुनाची परिस्थिती आता सुनाला आता जिकडं पोरास्वरांना त्यांचेच पोरांना यारवाना, तर आता सुनाला काय यारायचा. मग आता मग काय करायचे, सगळं आवरून सवरून ती मोळी घेऊन जायचा. आपले पोरांना बुवा पुस्तक लागतं का, पाटी लागते का, काय लागतं, मोळी घेऊन जायचा. ती मोळी वापायची. मग याचा मग ते पोरांना बुवा आलकंपी तर आलकंप्या लागत. मग ती आलकंपी आणायची, कुठं एखाद पुस्तक आणायचा, असा करायचा. आणि मग कसं आहे आता ती ती 12 खडी आहे तेवढ्यातच कशी पोरांना असा तेवढा तर काढून येडाकडा गिरवून तर दाखवायचा. बारीक बारीक होती, त्यांना 10 पोत निदान बुवा 10 पोत वळतं काढून दाखवायची बुवा. कशी रडून गागून आईबापांपासून थोडी कशी जायचं माहिती करून घेतला. आणि मग आता ह्या पोरा मग कशी शिकवली मोळी डाळी करून माधव कसाय लावून धरला. अरुणाला नसता काढला, पण अरुणाला 2 वर्ष घातली 12वीला. 21 त्याचा सुटाना त्याला 2 वर्षा 21 सुटाना. मग म्हणू दे गोष्ट सोडून, आता जाऊन दे मरून दे. आणि माधव मग तो फक्त 10वीला एक मार्क गेलता ना, तो मार्क त्यानं जाऊन येऊन मग तो द्यायला त्याला काढायला लावला तो. आणि मग तो 12वी बऱ्यापैकी सुटला. मग ते लावूनच धरली इथून पायी पायी पिटा लायची लवकर, आपली मिरची भाकर द्यायची करून द्यायची पोरा काढून इथून बिगीनच. आणि मग त्या तशी कशी शिकली. मग त्याच्यावर 2 वर्ष आश्रमला लावले, वर आश्रमला लावले 2 वर्ष. आणि तिकडून मग पोरा 8वीला गेली का, 8वीची आत लागली. आणि 8वीला गेली इथं चौथी पो शाळा आहे ना, मग तेवढी केली इथं. मग त्याच्यावर मग 8वी पो आश्रमला लावले. आणि मग तिकडून आणली मग परत अकोल्याला घातली इकडं. मग माधवची अकोल्यालाच 12वी सुटली. अरुणही 12वीला, पण त्याला तो 21 सुटाना ना, मग काढून घेतला. मग त्याच्यामुळं कशी का बुवा आपला ह्यो कशी शिकायली का माझी चुलत्या होती, मायबापाचा भाव होता. तर त्यानं काय केला, त्यांनी मोळी डाळी वाहूनच पोरा शिकवली 2 पोरे. मोळी डाळी वाहून तर मग योग पाटबंधाऱ्याचा वडशेर झाला, साहेब झाला पाटबंधाऱ्याचा. आणि योग आता अधिकारी आहे, आपला किती जिल्ह्याचा अधिकारी आहे डॉक्टर गांडाळ साहेब. नाही, हा गांडाळ साहेब, हा. मग तो गांडाळ माझी सख्खी चुलत्याचा पोरी आहे. आणि मग त्या 2 पोरा कामाला लागल्या. नाशिक विभागाचे ते प्रमुख आहेत आता. हा हा मग ते बरेच नाशिक विभागाचे म्हणजे 5 जिल्ह्याचे प्रमुख आहेत ते. हा हा ते तुमचे कोण गांडाळ साहेब? भाव भाव आहे. पण तो जसा काय माझा म्हातारा अंडीचा आणि त्यांचा म्हातारा ते म्हाताऱ्याच्या पाठीवर एक मावळण झाली, इथं दिली होती ती मावळण झाली. आणि तिचे पाठीवर मग तो चुलता, मग ते चुलत्याचं 2 पोरी आती. शिक्षणाच्या बाबत आजी किती जागरूक आहे तुम्ही बघताय, की त्यांनी लहानपणी सुद्धा शिक्षणाची खूप आस्था होती, परंतु काही कारणामुळे त्यांना शिकता आलं नाही. तरी सुद्धा त्यांची मुलं शिकवली. नातवंड सुद्धा आता चांगल्या पद्धतीने ते शिकत आहेत. तुम्हाला एखादं शिक्षणाविषयी चांगलं गाणं बिणं येतं एखादं?
तर या म्हाताऱ्याचा पण त्या ध्यानात आणेल नाही ना. हा म्हाताऱ्याची जुनी कविता याडी वाकडी बा हा आहे हा फार जुनी म्हणजे याचे आपले गरिबाची गाय आहे. पण मग ती फार इंग्रजाच्या काळातली त्या आमच्या म्हातारा म्हणजे इंग्रजाचा सगळा इंग्रजी त्याला सगळी आहे आमची म्हाताऱ्याला. पण त्या गरिबीमुळं तोही शाळेत जाईल नाही. म्हणजे इंग्रजाच्या काळामध्ये तुमचे वडील ते इंग्रजी बोलायचे थोडे थोडे इंग्रजांबरोबर. इंग्रजी बोलून त्याला सगळा इंग्रजी लिहिता वाचता सगळा ये म्हणजे कसा ये का त्या बामणाच्या घरी सालाना होता. सालाना म्हणजे तुम्हाला कळतं का? हा 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 कळतं ना. हा. हा मग त्या सालाना होता तर 12 महिने तुमचे तुमचे वडील. माझा वडील हा आता 3 वर्ष झाला मेला आणि म्हातारी आई आहे अजून. बर तर इंग्रजाच्या काळातला आता ह्यो आपला ह्यो भंडारा आहे का हा ह्यो भंडारदरा. भंडारदारा ह्यो भंडारदाऱ्याची कामा केली या सगळा बुवा ते कोणी वही इंग्रजी कामा विल्सन 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 डॅम म्हणतात त्याला. त्यावेळेस ते बांधकाम चालू होतं आणि ते इंग्रजांनी केलं होतं त्यावेळेस. हा इंग्रज त्यावेळेस तुमचे वडील तिथं कामाला होते. वडील कामाला त्यांची जायची बुवा काय बुवा त्यांची लोक तिथली राहायची ना रोजा रोजी. तर ह्या त्यांची आपता तिकडं आणा शेंडीला भंडारदाऱ्या शेंडीला आपता आणा. मग ह्या कवा जायचं मग त्यांचं आईचं भाव आहे तिकडं. ते आमचे म्हाताऱ्याच्या आईचं भाव. मग ते बांधकाम देखायची त्यांना बुवा ते राहायची रोजानं. पण ह्या पोर म्हणून बुवा आपला काही करू लागायचा ते काम मग ते तिथं. इंग्रज बोलायचे ते इंग्रजांबरोबर थोडे थोडे इंग्रजी शिकले होते तुमचे हा वडील. मग ते येते वही इंग्रजी पण ती आपले बोल नाही पण त्याला ती इंग्रजी सगळी कळ. पण त्या कसा का त्याला बामणानं शिकवला. बामणाच्या घरी सालाना राहिला आता 12 महिने राहायचा तेव्हा 5 रुपये द्यायचा. बामून तेव्हा असा चालू आता 12 महिने राहायचा तेव्हा हे 5 रुपये द्यायचा. हा असा होता माझा म्हातारा असा. आणि मग ते बामणानं काय केलं त्याला एक पाटी पुस्तक आणि 2 मच्छी वळायलं तुमच्या वडिलांना. आमच्या वडिलांना. आणि मग तो बामण काय करायचा ते पाटीवर अक्षरा काढून द्यायचा इंग्रजीच्या काळातली. मग त्या इळमाळ तेवढी त्या अक्षरा एके बाजूनं काढून द्यायचा आणि दुसरी बाजूनं त्या लिहून न्यायचा घरी. मग ते त्याला दाखवायची ते बामणाला दाखवायची. मग तेवढा पाठ झाला का अजून दुसऱ्या रोजी दुसरा काढून द्यायचा. असा करून करून तो बराच शिकला म्हातारा. तर मग तो बामण काय सांग मा तुला परीक्षा द्या नेईल. परीक्षा द्या नेला का मग तुला काहीतरी काम शोधील असा. तर तो बामून माझा बाप बारीकच असताना तो बामण गेला मरून. आणि मग तो गरिबीच राहिली म्हातारीची. मग ते कुठं कामाला लावता आलाय त्याला. मग ती गरिबीच राहिली. मग आता लग्न बिग्न झाले आता ह्या आवडी पोरा म्हणल्यावर ती गरिबी शेत नाही काय नाही निराहातच काम करायचं. तर तुमची आई कशी होती आई. आई आई अडाणीच होती. आईला नाही काही तर शाळातच कोणी लाई नाही. आई अजूनही आहे हे म्हातारी वाणी आहे पण म्हातारी झाली वय जास्त आहे. हं. वडिलांनी लय कष्ट घेतलं तुमच्यासाठी. वडिलांनी लय कष्ट केलं. वडिलांनी लय केलं ना आम्हालाही लहानपणापासून कष्टच करायला लागलं. लहानपणापासून आम्ही 50 पैसा रोज काय 10 आण्या रोज काय 12 आण्या रोज काही काही कामं करायचो आम्ही. कोणाची कामं करायचो शेतात. खुरपी घ्यायची याटाळणी केल्या भाताच्या आवण्या केल्या नागलीच्या आवण्या केल्या काही करून नाही. मग तशी आता पहिला कसा काही निरगुडवाडी पोचो भाताला आहेत ना डांगानच होता तिथू आई डांगानच. मग त्या काही आम्ही कामं करायचो अशी. तेव्हा या परिस्थिती तेव्हा या कशी तरी पहिला हाल बघून मग या पोरा तेव्हा कशी बुवा डोक्या डोक्यानं शिकवली. मला वाटतं हळदीची वगैरे गाणी ठाकर समाजामध्ये लग्नाच्या वेळेस गायली जातात. तर ते एखादं गाणं आपण आजीकडून भोरा आजीकडून ऐकणार आहोत. तर तुम्ही आता काय हळदीचं गाणं म्हणताय की लग्नाचं म्हणता. हळदी बरं म्हणा. सद मगले चालणे चाल कोकणा जाऊ तुम्ही मग सांगा म्हणजे मला दम नाही लागायचा. सद मगले चालणे चाल कोकणा जाऊ हटवराचा येळ होतो वन वाटून घ्यावं. मग सांगा ना म्हणजे मग का नाही जायचं.
हटवराचा येळ होतो वान वाटून घ्यावं, वान घ्या यावं, वान घ्या बायावं. म्हणजे आमच्या कशा 5 या रट्या, 5 ववळ्या रट्या, त्यांची नावं घ्यायची आणि मग नवर देवाला त्या दिया लावायची. पण मग आता नावा कोणाची घ्यायची असा. वान घ्या यावं, वान घ्या बायावं, सकाया यावं, सांड मगले चालणे चाल कोकणा जावं, आठवराचा येळ होतो वान वाटून घ्यावं, वान घ्या यावं, वान घ्या बायावं, सीताया यावं. हांगा असा बायांची नावा सांगून घ्यायचा. आणि तशी हळदीची गण पुष्कळ गाणी आहेत. तर मी आजीला एक शेवटचा प्रश्न असा विचारील की आजचा जो जमाना आहे तो बदलतोय, माणसाला माणुसकी राहिली नाही असं म्हणतात. तर तुम्ही काय सांगाल याच्याबद्दल? काय तुमचे विचार मांडाल? आता काय, आता जे आपले प्रयत्न ते आता जे आमचे नातवंडा पंतोंडा ना, नातवंडा पंतोंडाला आम्ही काय सांगतो, म्हातारी माणसाला उलटून बोलायचा नाही, शाळेत जायचा प्रयत्न करायचा. भाकरी झाल्या तर बऱ्या, नाही आपला काय असला नसला त्या खायचा आणि पहिला शाळेत निघायचा. पण आई बापांना उलटून बोलायचा नाही आणि आम्हाला आज्यांनाही उलटून बोलायचा नाही. नाही तर ही पद्धत याच्यातून सुटून जाईल. आपली काय बुवा पहिला आळा बांधा होता तो राहायचा नाही. थोडी तरी मर्यादा तुम्ही धरीत चाला. पालकांनी, आई वडिलांनी काय संस्कार केले पाहिजे मुलांवर आता ह्या सध्या, तो काळ जर चांगला टिकून धरायचा असेल तर? हा, त्या आता दाब ठेवायला पाहिजे कसा का संस्कार ते, म्हणजे मग ते शाळा लावून धरली पाहिजे. पोर असा वायफाट हिंडला ना पाहिजे कुठं. आता पहिली कशी शाळा व आमची गरीब लोक लायतच नव्हती शाळात. पण आता शाळा जशी काय आपल्याला कळली आहे ना बा, शाळापासून जरा व्यवस्थित राहतं माणूस. मग आता आईबापाने जरा दाब ठेवायचा, पोर शाळात लावायचा, सवारून द्यायचा, त्याची आंघोळ पांघोळ करून द्यायची, लत्ता कपडा धुवून चुवून आपला व्यवस्थित करून शाळेत पाठवून द्यायचा. आवडा आईबापाने करायचा. आणि पोरांना बुवा आम्ही सांगतो, आईबापांना फिरून बोलायचं नाही, आम्हालाही फिरून बोलायचं नाही, जरा व्यवस्थित राहायचा. मोबाईलमुळं पिढी बिघडली असं वाटतं तुम्हाला? हा, मग मोबाईलमुळं आता प्रत्येकच मोबाईलमुळं कोणी कोणाचा ऐकत नाही. पोर आईचं ऐका ना का बापाचं ऐका ना का आज्यांचं ऐका ना. ह्या मोबाईलला ही पद्धत आता रानमाड होत चालली. तिला आळा नाही राहिला, कंचेच माणसाला आळा नाही राहिला, पोरांना आळा नाही राहिला. आता हे मोबाईलला त्या चांगलाही तेवढाच आहे आणि वाईटही तेवढाच आहे, असं आहे. मोबाईल गंज आता आपल्याला घर बसल्या सगळं काम करायचं, हिंडाय नाही लागा, त्या चांगलं आहे. पण लोक आता पोरांना तेवढा कळत नाही ना का आपण कसा वापरून तो ह्या करायचा. तर आपला पोर मोबाईल ऐकत बसला तर आपण बा चांगला का चाल टाईम झाला शाळेला, चाल बा असा झाला इकडं जायचा. त्या पोर आपला त्या काय खेळ येरीत त्या पुरा झाल्याशिवाय पोर उठत नाही, असं आहे. नाही तर मोबाईल काय वाईट नाही, मोबाईल चांगल्या करताच कार्य. काय कोणा केला वा डोकलेटीना त्या चांगले करताच केला आहे. पण पर्जनं जरा ज्याचे त्यांना बुवा जरा ह्या धोरण करून वापरायचा मोबाईल असा. नाही तर मोबाईल चांगला आहे, सगळं घर बसल्या आपल्याला हिंडायची गरज नाही राहिली. तर बघा, या होत्या भोराबाई गणपत गावंडे, अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील धामणगाव आवारी हे जे गाव आहे, त्या धामणगाव आवारी अंतर्गत घोरपडवाडी नावाची एक ठाकर वस्ती आहे. त्या ठिकाणी आपण या आजीशी, भोरा आजीशी संवाद साधलेला आहे. तुम्ही बघितलं की आजीचं वय झालेलं आहे, परंतु शिक्षणाच्या बाबत ते किती जागरूक आहेत, मोबाईलच्या बाबत त्यांच्या किती बोलकी प्रतिक्रिया तुम्ही त्या ठिकाणी बघितलेली आहे. आणि मोबाईल चांगलाही तेवढा आहे, वाईट आहे तेवढा आहे, हे सुद्धा त्यांना उमजतं. आणि म्हणून मुलांना केवळ शिक्षण न देता त्यांच्याबरोबर संस्कारसुद्धा मुलांवर केले पाहिजे, ही सुद्धा भूमिका त्यांनी लोकसंवाद 24 शी बोलताना या ठिकाणी मांडलेली आहे. पाहत राहा लोकसंवाद 24.